काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप साचलेल्या पाण्यामुळे चुनाभट्टीकडून सायनच्या दिशेने जाणारी वाहतूकही खोळंबली। मुंबईमध्ये दादरच्या किंग सर्कल परिसरात पाणीच पाणी। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। पाऊस असाच सुरू राहिल्यास रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। मुंबईतील विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। पार्क साइड भागामध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू। जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार। डोंबिवली पश्चिमच्या गुप्ते रोडवरच्या 45 वर्ष जुनी इमारत खचली। इमारतीला भेगा पडल्यानं रहिवाशांनी तातडीने इमारत खाली केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। बीडच्या माजलगावमध्ये मुसळधार पाऊस सुरू। सलग दुसऱ्या दिवशी सरस्वती नदीला पूर। सरस्वती नदीच्या पुलावरून पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीन पिकाला मोठा फटका, तर नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अजूनही लागला नाही। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। रायगडमधील खुटाळवाडी बामणगाव आदिवासी वाडीची अजूनही खडतर पायवाट। नदीवर पूलच नसल्यानं भर पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला। चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली। सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरीतील चिपळूण गुहागर मार्गावर रामपूळ इथे घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक बंद होती। स्थानिकांच्या प्रयत्नांनी दरड बाजूला करण्यात यश। चिपळूणसह परिसरात पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर। पुराचं पाणी माखजन बाजारपेठेमध्ये शिरलं। सतत भरणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं। मासेमारी करणाऱ्या बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट, तर पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी। या पावसामुळे जिल्ह्यातील धरण प्रकल्प प्रभावित। नांदेडमध्ये नागरिकांचा पाण्यातून बैलगाड्या घेऊन प्रवास। ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढावा लागतोय। या घटनेचा व्हिडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला रस्त्याची सोय करा अशी मागणी केली आहे। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे तालुक्यात शेती पिकांचं प्रचंड नुकसान। चांदूर बाजार तालुक्यात अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस। तंत्रपिकांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। सोयाबीन, कापूस, हळद पिकाला मोठा फटका। सोयाबीनचं पीक पूर्णतः जमीनदोस्त। सोलापूर जिल्ह्यातील मागील 5 ते 6 दिवसात मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित। मुसळधार पावसामुळे रानमसले, खुनेश्वर पूल पाण्याखाली। रायगडमधील एकूण 28 धरणं, यापैकी 26 धरणं 100% भरली। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ। यामुळे रायगड जिल्ह्यात पाणी टंचाई मिटली। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले। भोगावती नदीकाठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला। कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेल्या शिवना टाकळी धरण 93.44% भरलं। धरणाचे 3 दरवाजे 2 इंचांनी उघडण्यात आले, त्यामुळे 2280 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदेडमध्ये संततधार पावसाची हजेरी। पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। संततधार पावसामुळे सहस्रकुंड धबधब्याला अक्राळ विक्राळ रूप आलंय। आणि यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी संदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण घेऊया। तर गोविंदा पथकांचा जल्लोष। मुंबईच्या जोगेश्वरीतील जय जवान पथक मानाची हंडी फोडणार आहे। 9 थर लावून जय जवान पथक दहीहंडी फोडणार आहे। ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्साह। यावर्षी मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी असं ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। ठाणे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं गोकुळाष्टमी साजरी। श्रीकृष्णाची पूजा करत गोविंदा रे गोपाळाच्या गजरात सोहळा संपन्न। शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। ठाण्यातील कॅसल मिल येथील मीनाताई ठाकरे चौकामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन। भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडी उत्सव। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्सवाला भेट देणार।
ठाण्यात ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचार यांकडून दिव्यांग आणि कॅन्सर पीडित मुलांसाठी दहीहंडीचं आयोजन. जांभळी नाका चिंतामणी चौक परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नागपूरच्या बडकस चौक मित्र परिवाराकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दहीहंडी स्थळाला रात्री उशिरा भेट दिली. नागपूरमध्ये दहीहंडीचा उत्साह. बडकस चौक मित्र परिवारातर्फे आयोजित दहीहंडीमध्ये महिला पथकांचा मोठ्या उत्साहात सहभाग. जय भोले भंडारा महिला दहीहंडी पथकानं महिलांची दहीहंडी फोडली. शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्ण जन्माचं स्वागत. साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा सोहळा आजही मोठ्या आनंदानं साजरा केला जातोय. यावेळी साई भक्तांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज समाधी दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल. त्यामुळे शेगाव शहरातील सगळी खासगी हॉटेल्स आणि लॉज फुल झालेत. शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्ण जन्माचं स्वागत. साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा सोहळा आजही मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जळगावच्या चिमुकले राम मंदिर इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जन्माष्टमीनिमित्त चिमुकले राम मंदिराला विद्युत रोषणाई. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. उरणमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन व्यवस्थेत वाढ. गेल्या वर्षी यंदा 1.5 पटीनं जास्तीचं विसर्जन व्यवस्था. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 6 फुटांपर्यंतच्या सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार. बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ईओडब्ल्यूएची एंट्री. आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू. पतसंस्थेची 12 कोटी 40 लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप आहे. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन झाल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.